हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। कृषी कर्जमाफीचा पहिला टप्पा सक्रिय। पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थी जिल्हा बँकेचे 7.5 लाख शेतकरी लाभार्थी। मोदींचा हात धरून पवार भेटीला। पंतप्रधान कार्यालयामध्ये दिल्लीत मोदींविरोधामध्ये घडामोडी घडताना झाली भेट। घराबाहेरच्या आंदोलनामध्ये राज ठाकरे सहभागी। मुंबईमध्ये कालपासून जागोजागी विद्यार्थी आंदोलन। दादरसह चेंबूरमध्ये सीजेपीचे आंदोलन। ठाकरे बंधू समर्थनार्थ पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राहुल गांधींचा हल्लाबोल सुरूच। गांधींनी मागितला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। राहुल गांधींना आंदोलनाआडून घातपात घडवायचा होता। एकनाथ शिंदेंचा गांधींच्या आंदोलनावरती पलटवार। उद्धव ठाकरेंचा दिल्लीमध्ये जाऊन इशारा। सरकार विरोधामध्ये असंतोष उफाळलाय। दिल्लीमध्ये मोदी शहा यांच्या विरोधामध्ये भाष्य। मोदी सरकारच्या निषेधार्थ खासदारांचा गणवेश। काळे कपडे घालून संसदेमध्ये आले काँग्रेस खासदार। मनोज जरांगे झुरळांच्या पाठीशी। जंतर मंतर सोडू नका, जरांगेंचा सल्ला। काँग्रेसचं आंदोलन चर्चेत येताच कॉकरोच जनता पार्टीचे पाठीराखे घटले। सीजेपीच्या आंदोलनातून अनेकांचा काढता पाय। जंतर मंतरवरील गर्दीला सुद्धा दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याविरोधात काँग्रेस आक्रमक। नागपुरात काँग्रेसचं जोरदार आंदोलन। मुंबईसह नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर केलेल्या निदर्शनाचा निषेध। अजित पवारांची पहिली पुण्यतिथी। कुटुंबीय भाऊक वाहिली श्रद्धांजली। दिवंगत अजित पवारांना मान्यवरांचं अभिवादन। महाराष्ट्रात आजपासून महाआरोग्य शिबिर। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचं साधलं निमित्त। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये उघड्या गटारामुळे 2 अपघात। नगर परिषदेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावरती। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। विदर्भात रिमझिम पावसाची हजेरी। पिकांना नवसंजीवनी मिळणार। खरीप पिकांना मोठा दिलासा। खामखेडा शिवारामध्ये भर दुपारी बिबट्यांचा मुक्त संचार। मांगबरी डोंगर परिसरामध्ये 3 बिबट्यांचं झालं दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। महाड शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। करंजखोल रस्त्याला आलं नदीचं स्वरूप। नाशिकच्या आदिवासी भागामध्ये एसटी बसची दुरावस्था। गळक्या एसटी मधून प्रवाशांचा प्रवास। बसमध्ये छत्री धरून प्रवास करण्याची प्रवाशांवरती वेळ। कृष्णा नदीकाठच्या पातळीमध्ये वाढ। संततधार पावसामुळे पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गुजरातमधील पावसाचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका। वापी पारडी दरम्यान रेल्वे रुळालगतचा भराव खचला। अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द। प्रवाशांना मनस्ताप। पाऊले चालती पंढरीची वाट। ज्ञानोबा माऊलींचं पालखीचं उभं रिंगण संपन्न। ठाकूरबुवांच्या पवित्र समाधीस्थळी ज्ञानोबा तुकोबांचा गजर।